Hello friends, good morning everybody. Last period we have seen language some questions of language study. There are some questions in language study, and this language study ask in your question paper. The first question पहिल्याच प्रश्न विचारला जातो लँग्वेज स्टडी and we have seen last period we have seen some question that means complete the words by using correct letter or etc काय बाकी बघितले असतील. Now today we are going to learn next question of language study. Write the related words. Write the related words. तो कसं म्हणू आपण write the related words. ठीक आहे. इथं बघा आपण घेऊया हॉस्पिटल. समजा या ठिकाणी हॉस्पिटल गिवन वर्ड्स हा दिलेला शब्द आहे, त्याला आपण काय करायचंय तर रिलेटेड वर्ड द्यायचे आपल्याला. आता हॉस्पिटल मध्ये काय आलं मला इथं पहिलं डॉक्टरचं आहे, डॉक्टर. त्यानंतर मेडिसिन येईल, मेडिसिन. त्यानंतर टॅबलेट, इंजेक्शन, अकॉर्डिंग टू मी माझ्या म्हणण्यानुसार ही पटकन मला आठवले हॉस्पिटल पडले. काय मला म्हणतील सिरप येईल, औषध पातळ औषध आहे, किंवा स्टेथोस्कोप येईल, किंवा कॅप्सूल येईल. टॅबलेट मध्ये बघा कॅप्सूल पण आहे, गोळ्या असतात, किंवा रिसेप्शन रूम येईल, पेशंट येईल, पेशंट, बेड, सलाइन एक्सेट्रा. ओके. सिंगिंग, सिंग म्हटलं कसं बघा लाऊडली, स्वीटली, त्यानंतर स्लोली आणि करेक्टली. करेक्टली, लाऊडली, स्लोली, स्वीटली, किंवा ठीक आहे. अजून तुम्हाला बाकीचं काय आठवतं सिंग बद्दल असेल तर तुम्ही लिहू शकता. हे फक्त बरेचसे काय असणार आहे ऍडव्हर्ब आपण दिले बहुतेक. ठीक आहे. विलेज, किती परिणाम आहे विलेज. आणि जर तुम्हाला सोडवून दिलं असं समजायचं ठिकाणी समजा स्मॉल, याचा अर्थ विलेज कसा आहे या ठिकाणी स्मॉल येतं ऍडजेक्टिव्ह वापरलेले, तर बाकी देखील तुम्ही ऍडजेक्टिव्ह लिहायला काय हरकत नाही. जर शब्द जर दिलेला शब्द जर असेल असा जर विचारला असेल तर स्मॉल, मग ब्युटिफुल पण येईल ना का, ब्युटिफुल विलेज, ब्युटिफुल विलेज. त्यानंतर लोनली, एखादी गाव असेल तर लोनली, या लोनचं स्पेलिंग बरोबर आहे का, ये लोक ये नाही पाहिजे ना. लोनली. परत
रिमोट. ओके, अशा पद्धतीने तुम्ही याचं रिलेटेड वर्ड तुम्ही लिहू शकता. विलेज, राईट द रिलेटेड वर्ड्स अबाउट गिवन वर्ड्स विलेज, विलेजचा. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. तर मी तुम्हाला फक्त घरी लिहायला सांगू शब्द तुम्हाला मी. टीचर, हे तुम्ही सोडवायचं. 1. सेकंड वन, स्टुडंट. Student. Third one, right. Fourth one, speak. And fifth one, the garden. अशा पद्धतीने त्याचे राईट रिलेटेड वर्ड. टीचर म्हणजे काय आले, पुढे स्टुडंट आला, ब्लॅकबोर्ड, बुक, नोटबुक, पेन, पेन्सिल, लेसन, डिसिपल, एक्सेट्रा. स्टुडंट म्हटलं की ओबेडियंट, टीचर, बुक, फ्रेंड, बेंच, क्लासरूम वगैरे वगैरे तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे. नाव लेट अस नेक्स्ट वर्ड और नेक्स्ट क्वेश्चन ऑफ लँग्वेज स्टडी. पुढचा प्रश्न कुठला बघू आपण. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. complete the word chain. एवढंच आहे. आता word chain of noun. Word chain of noun and your words. Noun school. बघा काय करायचं, कंप्लीट द वर्ड चेन. डू नो वर्ड चेन. चेन म्हणजे माळ मराठीमध्ये, आणि वर्ण शब्द, शब्दांची माळ. आपण आपल्या गळ्यामध्ये मण्यांची माळ घालतो, एकत्र म्हणजे गुंफलेले असतात. तसं इथे शब्दांची माळ तयार करायची, शृंखला, शब्दांची शृंखला. काय करायचं तर पेन गिवन वर्ड्स. Look at the given words and last letter of the given words L, and then form new words beginning with last words of given word. म्हणजे दिलेला शब्द जो आहे त्या दिलेल्या शब्दाचं शेवटचं अक्षर आहे, ते शेवटचं अक्षर घेऊन एक त्या शब्दाच्या अक्षराने सुरू होणारा शब्द लिहायचा आहे. आता L जर असेल तर या ठिकाणी काय आलं आहे, L पासून सुरू होणारा शब्द पण कसा असला पाहिजे, नाउन असला पाहिजे. लॅम्प. नाउन म्हणजे नाम, म्हणजे ज्याला विशिष्ट नाव दिले असतं. उदाहरणार्थ दिस इज अ ब्लॅकबोर्ड, दिस इज अ बुक, दिस इज चॉक, दिस इज अ पेन. दिस आर द नाउन. ह्या नाव म्हणतो आपण. ज्या दिलेलं जे नाव, एखाद्या वस्तूला जे दिलेलं नाव असतं. आता बेंच आहे, डोर आहे, विंडो आहे, बेंच आहे, चेअर आहे, टेबल आहे, ट्री आहे, बायसिकल आहे, मोटरसायकल आहे, कार आहे, रोड आहे, हॉस्पिटल आहे. हे फक्त व्यक्तींची नावं लिहू नका. नाव म्हणजे जसं गोविंदा, धोंडीबा नाव नाही, ते तसं नाही. ते नाव देईल ते घ्यायचं नाही. लॅम्प, पिकॉक,
के वरून काइट आणि ई वरून ELEPHANT elephant. Okay, school. There is a given word is a yes school. We form a new words: lamb, peacock, kite, and elephant. These are the new words. That means make a word chain of school, lamb, peacock, kite and elephant. अशा प्रकारे आपण शब्दांची चेन तयार केली. ठीक आहे, परंतु ही शब्दांची चेन आहे ती नाउन चेन. लक्षात घ्या, नाउन. अजून मला समजा घेऊ शकतो आपण स्कूल मध्ये स्टोरी. स्टोरी पासून वाय ने सुरू होणार बघा, यंग. वाय म्हणजे यंग म्हणजे तरुण. जी वरून GRASS ग्रास. आता इथे मी ग्रास दिला, तुम्ही दुसरा गोट लिहा, गोट GOAT. गोट म्हणजे शेळी, इथे लिहू शकता. यस पासून सुरू होणारा शब्द सेड म्हणजे सावली आणि ई पासून इयर. दिस इज द वर्ड चेन. स्टोरी, यंग, ग्रास, सेड and year. स्टोरी इज अ गिवन वर्ड. बघा लक्षात घ्यायचंय, जो दिलेला शब्द आहे तो नीट बघायचा आहे, गडबड करायची नाही. काही काही विद्यार्थी हुशार असतात परंतु गडबड करताना चुकतात नेहमी. तर बरेचसे हुशार विद्यार्थी गडबड केल्यामुळे चुकतात. गडबड करायची नाही. At first read the question carefully and then solve this question. आणि तशा प्रकारचे क्वेश्चन सोडवायचे व्यवस्थित. तर या ठिकाणी कंप्लीट द वर्ड चेन म्हणलेले आहे. आता कंप्लीट द वर्ड चेन म्हणजे एवढं लगेच काय 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 करता, वर्ड चेन म्हणले सरळ लगेच इथं काय लॅम्प आहे. लॅम्प एल म्हणलं गेलं की लॉंग, की लगेच परत नंतर लॉंग जी आलं की नंतर मग काय ग्रो. म्हणजे लॅम्प लॉंग हे झालं ऍडजेक्टिव्ह झालं. गो ते काय लॉंग जी म्हटलं की परत नंतर काय सांगितलं ग्रो किंवा गो हे वर्ब झालं. तर वर्ब दिलंय का नाउन दिलंय का ऍडजेक्टिव्ह दिलंय हे काय करायचं अगोदर पाहायचं आहे. आणि पाहिल्यानंतर ते काय करायचं लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर आपण काय करूया दुसरा शब्द बघूया. नाउनच बघूया आपण. नाउन नाही सॉरी ऍडवर्ब सॉरी ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह बघूया आपण. ऍडजेक्टिव्ह कुठला आहे, क्रुएल. क्रुएल क्रुएल एल पासून लॉयल. किंवा लॉंग मला सांगितलं मी लॉंग शब्द येऊ शकतो. एल इज द लास्ट लेटर ऑफ गिवन वर्ड्स क्रुएल and make a new words एल पासून लॉंग सुद्धा येऊ शकतो. फक्त परत नंतर लॉंग जी एल ओ एन जी जी पासून पुढे शब्द पुन्हा ऍडजेक्टिव्ह असला पाहिजे. हां बघा ओके, एल ओ एन जी लॉंग, जी पासून गुड, डी पासून परत नंतर इथे घ्या वाय झालं वायल. लेझी परत ते आहे काय इथं एल आहे, इथं पण गेला लेझी. नंतर यंग एंग आणि गुड. इतर डी पासून बघा कुठला ऍडजेक्टिव्ह आहे डल. एल पासून परत नंतर परत यायचं आहे आणि किंवा यल लेझी किंवा लेझी लॉयल. अजून काय म्हणते पहिला ऍडजेक्टिव्ह. ठीक आहे,
पटकन आता आपल्याला लिहायचं आहे त्याच्यामुळे आपण लिहायचं वेळ जाईल आपला परत नंतर. आता हे झालं ऍडजेक्टिव्ह झालं. आता काय करू आपण ऑयटा परत तो वर्ब. वर्ब इथं दिला बघू शकतो ग्रो. ग्रो पासून विन, एन पासून एन डबल ई नीड, डी पासून डी आय जे ठीक म्हणजे करणे, आणि परत जी ओ गो म्हणजे जाणे. एक क्रियापद बघा. ग्रो म्हणजे वाढणे, विन म्हणजे जिंकणे, नीड म्हणजे गरज असणे, डिग म्हणजे करणे, गो म्हणजे जाणे. these all words are the verbs. हे सगळे वर्ब आहेत आणि त्या वर्ब सगळे त्या पहिल्या जर समजा if given words are verb that time you make a word chain of verb आहे की नाही. त्यावेळी तुम्ही काय करायचे वर्ब चेन हे तुम्ही क्रियापदाने बनवायचे आहे. ग्रो आहे. आता सगळं राईट किंवा प्ले घ्या. PLAY प्ले. वाय पासून सुरू होणारा शब्द YELL म्हणजे तीन चालणे. एल ने सुरू होणारा शब्द क्रियापद पाहिजे हा. एल बघा एल ला सुरू होणारा शब्द क्रियापद असणारा असावा. LEND लेंड. लेंड म्हणजे उष्णते देणे. DIG म्हणजे इथला दोन काय आपण ठिकाणी करणे. जी गो किंवा ग्रो आल्यानंतर ठीक आहे. डबल आपल्याला वेगळा वेगळा जेव्हा चेन बनवतात फक्त एकसारखे शब्द नसावेत. अशा आपल्या पुस्तकामध्ये भरपूर आहेत. ठीक आहे. आता आपण काय करतो वेगळे शिकवतात. फक्त कसं की जे क्रियापद बिन असेल एनिवे फक्त वर्ड चेन म्हटलेलं आहे. फक्त कंप्लीट द वर्ड चेन म्हटलेलं आहे. या ठिकाणी परत वर्ब ऍडजेक्टिव्ह और नाउन असं काय म्हटलेलं नाही. तर त्यावेळेस तुम्ही काय लिहू शकता कुठलेही शब्द लिहू शकता. उदाहरणार्थ ग्राउंड दिला समजा ग्राउंड. तर या ठिकाणी when write or when you make a word change that time don't about verb or adjective or the noun. या ठिकाणी फक्त कंप्लीट चेंज करायची. या ठिकाणी परत त्यावेळेस काय क्रियापद असायला पाहिजे किंवा वर्ब असायला असं काही गरज नाही. कुठलंही डी न्या. डी सुरू होणारा शब्द काय मिळा समजा डी क्रियापद घ्या किंवा ठीक आहे. डॉक्टर आर पासून रोज, ई पासून ईस्ट, टी पासून ट्री और टॉर्च. दुसरं घ्यायचं आपला हॉस्पिटल. एल नसरवाला
लॅम्प, पी नसणार पिंक, के नसणार नो, डब्ल्यू नसणार बी. आता याच्यामध्ये बघा लॅम्प इज अ नाउन, पिंक इज अ कलर, नो इज अ वर्ब, डब्ल्यू विन इज अ वर्ब. असं काय नाही. इज अ डॉक्टर इज अ नाउन, रोज इज अ नाउन, मिस्ट इज अ नाउन म्हणजे आपण ट्री इज अ, हे नाउनचं असं काय नाही. नाउनचं फक्त जर दिलं असेल तर नाउनचं करा, वर्बचं करा, ऍडजेक्टिव्हचं करा किंवा सगळ्यांचं मिक्स केलं तरी चालेल. फक्त जर कंप्लीट द वर्ड चेन म्हटलं असेल तर. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया का. हा पहिला प्रश्नातला हे आकडा संपलेला आहे. लँग्वेज स्टडी मधला जो ये लँग्वेज स्टडी मध्ये बघा 1 मार्कला ये आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट ये जो आहे तो 8 मार्काला आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ हे सगळे प्रश्न आलेले आहेत. आता क्वेश्चन नंबर ए बी मध्ये समजा जो बी आहे त्याच्यामध्ये काय 2 मार्काचे प्रश्न आहेत ते आपण पुढे जाताना पाहू.